आज अयोध्येमध्ये राम मंदिरावरील धर्मध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्य मंदिरावर ध्वजारोहण होणार आहे। संपूर्ण देशभरातील जवळपास 8000 विशेष व्यक्तींना निमंत्रण दिलं गेलेलं आहे। सरसंघचालक मोहन भागवत त्यासाठी उपस्थित राहणार आहेत। आजपासून सामान्य भाविकांसाठी प्रभू श्रीरामांचं दर्शन बंद असेल। अयोध्या परिसरामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली गेलेली आहे। अयोध्येतली एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे आज देशभरातल्या जवळपास 8000 विशेष मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिरावरील धर्मध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे। फोनलाईन वरून आपल्यासोबत आचार्य तुषार भोसले जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। तुषार भोसलेजी, आज हा जो विशेष सोहळा अयोध्येमध्ये होतोय, हा जो धर्मध्वजारोहण सोहळा होतोय, काय नेमकं त्याचं वैशिष्ट्य आहे, काय नेमकं त्याचं महत्त्व आहे असं सांगता येईल? निश्चितच आज खूपच आनंदाची आणि मांगल्याची गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांची आस्था असलेला प्रभू श्री राम आणि त्या रामलल्लाच्या मंदिराची आज पूर्णपणे त्या मंदिर साकारलं गेलंय। मागे आपण पाहिलं होतं की 2024च्या जानेवारी महिन्यामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान आणि पूजनीय सरसंघचालकांच्या हस्ते संपन्न झाली होती। आणि आज या मंदिर परिसराची पूर्ण त्या ठिकाणी बांधकाम पूर्ण झालंय आणि संपूर्ण परिसरातल्या सगळ्या देवतांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आज रामलल्लांच्या शिखरावरती म्हणजे मंदिराचा जो कळस आहे त्या कळसाच्या वरती धर्मध्वजाची स्थापना होणार आहे। हा धर्मध्वज म्हणजे प्रभू श्रीरामांचं तेज, शौर्य, त्यांचे आदर्श यांच्या सोबतच आपली संस्कृती, आपले संस्कार, आपली परंपरा आणि आपल्या आस्थेचंही प्रतीक आहे। हा धर्मध्वज आपल्यावरती जो अन्याय झाला तो अन्याय आपण दूर सारून आपल्या संस्कृतीची पुनर्स्थापना केली आहे, आपल्या धर्माची पुनर्स्थापना केली आहे। याच्याकरता त्याची साक्ष पुढची हजारो वर्ष या भारतीय संस्कृतीला, हिंदू संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणून हा धर्मध्वज त्याची साक्ष देत राहील आणि म्हणूनच आजचा सोहळा विशेष आहे असं मी मानतो। जी, आज अयोध्येमध्ये ज्या पद्धतीने आपण म्हणालो की हा जो विशेष सोहळा संपन्न होतोय त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळ्या नागरिकांना आपण आवाहन केलेलं आहे घरावर केशरी धर्मध्वज फडकवण्याचं, तर त्या अभियानासंदर्भात नेमकं काय सांगाल? निश्चितच आपण सगळ्या महाराष्ट्रातल्याही नागरिकांना आवाहन केलंय की कारण काय आहे की अयोध्येमध्ये इतकी गर्दी एका वेळेला होऊ नये म्हणून राम मंदिराच्या विश्वस्तांनी काही निर्णय घेतलेत आणि त्यांनी फक्त उत्तर अयोध्येच्या ज्या भागामधल्या म्हणजे उत्तर प्रदेशाचा जो उत्तर भाग आहे त्या भागातल्याच स्थानिक महंतांना त्या ठिकाणी आमंत्रित केलंय। म्हणून आपण महाराष्ट्रातले जे संत, महंत, नागरिक, मठ मंदिर आहेत या सगळ्यांना विनंती केली आहे की हा पवित्र कार्यक्रम लाईव्ह आपल्या भागामध्ये आपण बघावा। नागरिकांना मंदिरात एकत्रीकरण करावं, स्क्रीन लावावेत, त्या स्क्रीनवर सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम बघावेत। आपापल्या परिसरात 10 ते 12 हा कार्यक्रम बघावा। आपापल्या घरावर, मठ मंदिरांवर भगवा ध्वज 12 वाजता लावावा आणि 12 वाजता या कार्यक्रमाची पूर्णाहुती झाली की आपल्या स्थानिक देवळांमध्ये किंवा घरामध्ये आरती करावी आणि एकत्रित झालेल्या नागरिकांना पेढे भरवावेत, प्रसाद वाटावा आणि आपल्या संस्कृतीची पुनर्स्थापना आज पूर्ण झाली आहे। त्याच्यामुळे आजचा दिवस आनंदाचा दिवस म्हणून साजरा करावा असं आवाहन आपण आज नागरिकांना केलं। जी, धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी सविस्तरपणे बोललात, आपली प्रतिक्रिया दिलीत यासाठी। तर राम मंदिराची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रभू श्रीरामांची बालरूपातली मूर्ती आहे। पारंपरिक नागर शैलीमध्ये संपूर्णपणे बांधकाम या मंदिराचं झालेलं आहे। 380 फूट लांबी, 250 फूट रुंदी आणि 161 फूट रुंदी आहे या मंदिराची। 3 मजली हे राम मंदिर आहे, हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य। 392 खांब आहेत आणि 44 दरवाजे या मंदिराला आहेत। मंदिरामध्ये 5 मंडप आहेत, नृत्य मंडप, रंगमंडप, सभामंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप। खांब आणि भिंतींवर कोरलेल्या देवी देवतांच्या मूर्ती हे सुद्धा राम मंदिराचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। सिंहद्वारापासून
32 पायऱ्या चढून पूर्व दिशेकडून मंदिरामध्ये प्रवेश करता येतो। मंदिराच्या चारही बाजूंना आयताकार तटबंदी आहे। तटबंदीच्या चारही कोनांना सूर्यदेव, आई भगवती, गणपती, भगवान शिव यांची मंदिरं आहेत। मंदिराच्या उत्तरेला अन्नपूर्णेचं आणि दक्षिणेला हनुमानाचं मंदिर आहे। मंदिराजवळ पौराणिक सीताकूप म्हणजेच एक विहीर आहे। याच विहिरीतून श्रीरामाच्या नैवेद्यासाठी पाणी वापरलं जातं। राम मंदिर परिसरामध्ये सप्तर्षी मंदिराची निर्मिती केली गेली आहे। भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार आणि जटायूची मूर्ती सुद्धा बसवली गेली। मंदिरामध्ये लोखंडाचा किंवा स्टीलचा वापर झालेला नाही।